ऐतिहासिक मैदान संपन्न झालं खालटावचं आणि त्या खालटावच्या मैदानाचा फायनलचा 1 नंबरचा म्हणतोय वाटेगावचा पहिलवान. काय सांगाल आजच्या आनंदाबद्दल? आजचा आनंद बैलांनी पहिला आम्हाला आठवून दिलं. जेव्हा रायफल पहिलवान पळत होता तसं पहिलं आम्हाला आज आठवण करून दिली गाडी कशी पळत होती आणि डबल आज कशी पळायची. ही गाडी जेव्हा जेव्हा पाहिल तेव्हा इतिहास केलाय गाडीला. इतिहास केला जेव्हा पाहिल तेव्हा एकच नंबर या गाडीने केला. कारण की मला वाटते पहिल्यांदा जेव्हा गाडी पाहिली तेव्हा कडन तिन्ही फेर कडन पळून 1 नंबर केला होता आणि मोठ्या मैदानात. हो मोठ्या मैदानात. आणि मला वाटतं त्या तासातनं गाड्या गट बी काढल्या होत्या. गाडी त्या तासानं गाडीच पळली नव्हती. डायरेक्ट फायनल आपली पहिल्यांदा गाडी पळाली. आणि पुन्हा एकदा मला वाटते 7-8 महिन्याच्या 8 महिन्यात पुन्हा एकदा बैलांनी 1 नंबर करून दाखवला. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे गाडी जुळून पळते. काय जुळून पळते, मन जुळली. आपल्या मैत्रीत कसं दुसरी मन जुळते तशी या दोघांनी मन जुळलेले त्यामुळे गाडी फुल पळते. कारण की गाडीला माणसानं वाटतं की स्पीड लागत नाही पण गाडी निकाला दोन्ही बैल गाडी निकाल घेऊन गटाला कमी पळते, सीमेला कमी पळते पण फायनलला सगळ्यात जास्त गाडी पळते. कारण की आज पण जेव्हा गटाला पाहिलं तेव्हा काही कोणच म्हणलं नाही गाडी राहील पण बैलांनी सीमेला पण मला वाटते की नाही टाकल म्हणजे थोडक्यात निकाल झाला. माणसानं वाटलं होतं गाडी 1 नंबर करत. आणि आज पुन्हा एकदा बैलांनी इतिहास केला 100%. काय सांगाल या जोडीबद्दल? की ह्या जोडीबद्दल एवढं सांगायचं जेव्हा पळवले तेव्हा ही गाडी 1च नंबर केली. आणि ह्या जोडीचा असा ह्या कडेला येऊ दे त्या कडेला येऊ दे मध्ये येऊ दे काही नाही टेन्शन. कुठलं जरी आले तर तो बैल 2 खांदी बाहेरनं आपला बैल 2 खांदी आतनं. मला वाटते गटाला तो पहिलवान उजवीनं सीमेला पण उजवीला आणि फायनलला डावीनं म्हणजे कोणत्या पण खांदी आलं त्या पण खांदी होते दोन्ही पण बैल त्यामुळे काय टेन्शन. हे गाडी पाहिजे का नाही? मी आता किनाईचं मैदान झालं तेव्हा पुष्पासोबत प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला पहिलवान आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी झाला. तेव्हा मुलाखत मी घेतली तेव्हा अनेक जणांची कमेंट आली की ही जोडी पुन्हा एकदा पळाली पाहिजे आणि ती प्रेक्षकांच्या मनावर आपण आज गाडी पळवली. म्हणजे फक्त माणसांच्या इच्छेसाठी इच्छेसाठी आणि आपली पण इच्छा होती कारण आपल्याला पण माहित होती ही गाडी पळवली की 1च नंबर करणार. आणखी आम्ही जेव्हा तुम्हाला सकाळी मी विचारलं की बाबा आज कसं नियोजन आहे तुम्ही सांगितलं काही गटालाच बघून मी सांगित होतो गाडी आज 1 नंबर करत. आणि तर कमेंट पण आले की बाबा ही गाडी आज गुलाल दिसेल आणि दिसलीच प्रेक्षकांनी आज बैलांनी दाखवून दिलंच. ह्या वैशिष्ट्य काय सांगाल गाडीचं? कारण की किती मैदान झाले नक्की या गाडीचं पहिलं 4 सलग मैदान झालं होतं 1 नंबर केला होता आणि आजचा 5वा पण आज 1 नंबरच केला बैला. शेटचे फोन आले, शेटचा फोन आला शेट सकाळी म्हणलं होतं ही गाडी म्हणलं गाडी आज 1च नंबर. तुमची दावण म्हणजे जुनी दावण म्हणायला किती ते मला वाटतं बंदीच्या पहिल्यापासून बंदीच्या 7-8 पिढ्या झालं का आपली जुनी म्हणजे तुमच्या एवढ्या पिढ्या सगळ्या पिढ्या नादातच. आवडती जोडी कुठली? आवडती जोडी म्हणली तर हीच येवन जोडी रायफल आणि पहिलवान. तुमच्या सगळ्यांच्या आवडती प्रेक्षकांच्या मालकांच्या. कारण की दोन्ही पण बैल दुखापतीत होते थोडस त्याला पायाला लागलं होतं ह्याला बी लागलं होतं. दोन्ही पण बैल संकटातनं आजारातनं नीट होऊन आज 1 नंबर. संघर्ष होता म्हणलं पाहिजे बैलांना. सगळीच माणसं म्हणत होती बैल सपाला पण बैलांनाच दाखवलं मी सपलो नाही मी अजून आहे. आणि पुन्हा एकदा म्हणत होते की बाबा ही गाडी डबल पुन्हा दिसणार 100% दिसणार. आणि म्हणजे ह्याची गाडीचे फॅन वेगळे झाले. फॅन वेगळं झालं म्हणजे गाडी पळेल तिथे एकच करते ही गाडी. आज ड्रायव्हर कोण होता? बाळू ड्रायव्हर मांडव. त्यांच्याबद्दल काय सांगाल? कशी गाडी पण त्यांनी 1 नंबर गाडी आणली. चांगली आणली. ड्रायव्हर पण 1 नंबर ड्रायव्हर आहे. गुलालातला ड्रायव्हर आहे. शेटचा काय फोन? शेटचा फोन आला होता गाडी चांगली पळाली बैल पण चांगला पळाला तो पण बैल चांगला पळाला. बैलांचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही संघ पळतात की कोण मागं पुढे नाही एकामेकाला संघ पळते. आणि आता ही कुणाला माहित नसतं कारण की लाईव्हला जे बघतात त्यांना फक्त गाडी पळताना दिसते पण गट सेमीफायनलला गाडी 3 किलोमीटर पळून गेली. गाडी 3 किलोमीटर पळून गाडीच थांबत नव्हती. 3 फेर आज गाडीच थांबली नाही. 3-6 फेर झाले का गाडी डबलच पळाली. कारण की मी गटाला खाली पुढेच उभवतो. निकाल घेतला गाडीने. निकाल घेऊन गावामध्ये गेली गाडी थांबायला. त्यानंतर आज सीमेला पण तेच झालं फायनलला पण ते. बैलांबद्दल काय सांगाल? एवढं पळून पण बैलांनी आज 1 नंबर केला. एवढं पळून पण कष्ट तसा आहे बैलाला. आम्ही बैल 5-6 दिवसाच्या गॅपशिवाय बैल पळवत नाही. रायफल बद्दल काय सांगाल? कारण की तो मला वाटतं 1 दिवस गॅप त्याला 1 दिवस गॅप आहे बैलाला. त्या तसं मानलंच पाहिजे. आदल्या दिवशी 3 फेर काढून 1 दिवस गॅपवर आज 3 फेर काढलेत बैलाला त्या मानलंच पाहिजे. ही जोडी जेव्हा पळेल तेव्हा इतिहास करते. हो ही जोडी जेव्हा पळेल तेव्हा 1च नंबर करते. आजच्या मैदानाबद्दल कसं सांगा? मैदान 1 नंबर झालं काही नाही. 2 नंबर काय मैदानात झालं नाही 1 नंबर रास्ता मैदान. आणि आता मोठं मैदान आहे ते पुसेगावचे जे सगळे वाट बघत असतात. हो तिथं पण असेल नियोजन असेल झालं नाही अजून बघू. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.